नमस्कार मंडळी नागपूर या ठिकाणी घडलेली सत्य घटना आहे। नागपूर या ठिकाणी एक बिझनेसमॅन राहतो, एक साहेब राहतो। आता साहेब म्हणल्यानंतर त्याच्याकडे पैशाची काही कमी नसते, मोठा बंगला असतो आणि मोठा म्हणल्यानंतर त्याला बायको सुद्धा सुंदर मिळते। त्याचं लग्न होते, गोरी गुमटी बायको असते, उच्चपुरी बायको असते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असते। आता त्यानंतर त्याचं नवीन लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी साहेब लोक असतात। साहेब लोक लग्न झाल्यानंतर लग्नात तर पाहिलेलीच असते, परंतु पार्टी मागितल्यानंतर हे जे काही साहेब लोक होते ते घरी आले। साहेब लोकांनी घरी आल्यानंतर एक विचित्र मागणी केली। मागणी झाली त्यानंतर एके दिवशी ते रूमवर सुद्धा घेऊन गेले आणि रूमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही साहेब लोक होते त्या ठिकाणी त्याच्यासोबत अनैतिक संबंध करतात। अनैतिक संबंधातून तिचे काही जे प्रायव्हेट पार्ट असते त्याच्यातून रक्ताचा स्त्राव होते आणि जी काही घटना होती ती कशा पद्धतीने घडली होती आणि ही जे काही साहेब होता त्यांनी त्याची बायको कशी विकली होती याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या अर्थी या साहेबांनी साहेबाचं लग्न झालं होतं, आता मोठा बंगला म्हणल्यानंतर जी काही महिला होती, जी काही त्याची पत्नी होती ती खेडेगावातून आली होती। ते खेडेगावातून तिचं लग्न झालं आणि त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आली। आता मोठा बंगल्यानंतर ती महिला सुद्धा खुश झाली होती की बाबा आपल्या जे काही नवरा आहे त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, मोठा बंगला आहे आणि आपल्याला ज्या गोष्टी मिळतील, जे नाही मागता येईल आणि जे मागता येईल ते आपल्याला आपला पती देईल, अशी तिची भावना होती। आणि एके दिवशी असंच जे काही साहेब लोक होते पार्टी मागितल्यानंतर जो काही साहेब होता तिचा नवरा, त्यांनी त्या साहेब लोकाला घरी आणलं। त्या ठिकाणी तिच्या आवडीनिवडीची स्वयंपाक बनवला त्या साहेब लोकाच्या आणि ही काही जी महिला होती ही एकलीच घरात होती, म्हणजे नवरा आणि ती स्वतः। आता ही महिला स्वयंपाक करते। स्वयंपाक केल्यानंतर जे काही साहेब लोक असतात त्याला जेवू घालते। साहेब लोकाला जेवू घातल्यानंतर जे काही साहेब लोक असतात त्यांच्या भावना बदलतात। तिच्या जे काही शरीर असते त्या शरीराकडे ते साहेब लोक पाहतात, विचित्र नजरेने पाहतात आणि याला सुद्धा माहीत पडलं होतं की जे काही साहेब लोक आहेत ते आपल्या पत्नीकडे वेगळ्या नजरेने पाहतात। परंतु साहेब लोक असल्यानंतर काही म्हणायला जमलं नाही आणि एके दिवशी तो काही त्याच्या ड्युटीवर निघून गेला। दुसऱ्या दिवशी ड्युटीवर निघून गेल्यानंतर जे काही साहेब लोक होते ते या ठिकाणी त्या बायकोची स्तुती करू लागले। सुंदर आहे तुझी बायको, छान दिसायला आहे, गोरी गोमटी, अशा पद्धतीची स्तुती केली। आणि याच्या सुद्धा लक्षात आलं होतं की आपले साहेब लोक जे आहेत आपल्या बायकोची स्तुती का करत आहेत आणि काल सुद्धा कशा पद्धतीने नजरेला पाहत होते ते सुद्धा त्याच्या पत्नीने सांगितलं होतं। कारण तर जे काही तुमचे साहेब लोक आहेत ते माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत अशी तिने कल्पना दिली होती। परंतु साहेब लोक असल्या कारणाने चल जाऊ दे, काय होत नाही, आता काय करणार, ते काय डबल येणार आहेत, कशा पद्धतीने त्यानं हुडकवून दिलं होतं। आणि दुसऱ्या दिवशी हे काही ड्युटीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जे साहेब लोक होते ते विनवणी करत होते, तुझी बायको आहे आणि तुझी बढती देऊ, आम्ही पैसासुद्धा भरपूर देऊ असं बोलले आणि एके दिवशी तुझ्या पत्नीला आम्हाला भेटायचं अशा बोलून ते त्या ठिकाणी थांबले। आणि जे काही होता साहेब ती घरी आला आणि दुसऱ्या दिवशी दुम्मा मारला। 2 दिवस तो घरी त्या ड्युटीवरच गेला नाही, मोबाईलसुद्धा बंद केला आणि परत ते काही पिऊन वगैरे असतात त्या पिऊनच्या माध्यमातून मेसेज देण्यात आला आणि त्या ठिकाणी ते परत दुसऱ्या दिवशी ड्युटीवर रुजू झाला। ड्युटीवर रुजू झाल्यानंतर परत त्याला लालूच देणे झाले की तुला बढती देऊ, तुला मॅनेजर पद देऊ आणि भरपूर काही पैसा देऊ, फक्त 1 दिवस आमच्याकडे पाठव, अशा पद्धतीने ते साहेब लोक बोलत होते। आता साहेब म्हणल्यानंतर याला सुद्धा काही बोलता आलं नाही, हो नाही करत असंच एक दिवसाचा प्लॅन केला, बाहेर हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन केला आणि त्याच्या पत्नीला सांगितलं की आपल्याला बाहेर जायचं, हनीमूनसाठी बाहेर जायचं, आपण दोघे जण हॉटेलमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी निवांत थांबू असं ते बोलले। त्यानंतर ते निवांत म्हणून गेला आणि त्या ठिकाणी जी काही रूम होती ती बुक केली। रूम वगैरे बुक झाली आणि हे जे काही 2 साहेब होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि मी बाहेरून फिरून येतो असं सांगितलं आणि त्या ठिकाणी त्याला ज्यूस वगैरे आणून दिलं आणि त्या ज्यूसमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते गुंगीचा पावडर टाकलं होतं
पावडर टाकल्यानंतर ती काही ती महिला होती तिने ज्यूस घेतला आणि ती शांत झोपली. आता हे जे काही साहेब लोक होते त्यांना गोळ्या देण्यात आल्या. शेकच्या गोळ्या ते स्वतःच घेऊन आले होते आणि हे काही जो तिचा नवरा होता तो बाहेर थांबला आणि हे साहेब लोक त्या ठिकाणी तिच्यासोबत अनैतिक संबंध बनवायला गेले. अनैतिक संबंधातून तिचे काय कपडे वगैरे उतरवण्यात आले, पूर्ण मोकळं करण्यात आलं आणि हे जे काही साहेब लोक होते त्यांनी एका पाठोपाठ कार्यक्रम सुरू केला. आता गोळ्या वगैरे खाल्लेल्या होत्या. 50 ते 60 वर्ष त्यांचं वय तर 50च्या वरती 50-55 आणि त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. आता एक साहेब तर गारच झाला. त्यांनी कार्यक्रम वगैरे केला आणि तो गार पडला, त्याला बेशुद्ध पडला, त्याला कुठेही शुद्ध येत नव्हती. आणि हे जे काही दुसरा साहेब होता त्यांनी त्या ठिकाणी तिचा कार्यक्रम केला आणि तिच्या जे काही प्रायव्हेट पार्ट असते त्या ठिकाणी रक्ताचा स्त्राव सुरू झाला. कारण तर नवीन मुलगी आणि नवीन लग्न त्या कारणाने तिचा रक्ताचा स्त्राव सुरू झाला आणि जो काही शुद्धीवर होता साहेब त्यांनी या तिच्या नवऱ्याला फोन लावला. अशा पद्धतीचा प्रकार झाला आणि तू लगेच अशा पद्धतीने ते बोललं. आणि ती जी काही महिला होती ही बेशुद्ध पडलेली होती, ते सर्वांनाच माहिती आहे कारण ते गुंगीचं औषध दिलेलं होतं. आणि जे काही नवरा होता ते हॉस्पिटलला हलवतो. त्या ठिकाणी हे साहेब लोक जे आहेत ते एक तर पडेल होता आणि दुसरा तिच्यासोबत पाहायला जातो की काय परिस्थिती आहे आणि कसं घडलं. आणि त्या ठिकाणी ती हळूहळू ती महिला दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येते आणि अचानकच विचारायला सुरुवात करते की माझ्यासोबत नेमकं काय झालं आणि मी बेशुद्ध पडल्यानंतर किंवा मला न सुचत होतं आणि त्या ठिकाणी मी हॉस्पिटलला कसे आले, अशा पद्धतीने तिने प्रश्न विचारणं सुरू केले. आणि जो काही नवरा होता तो टाळाटाळ करत होता. तू शांत राहा आणि तू काय कर आता निवांत हो आणि 15-20 दिवस तुझ्या माहेराला निघून जा, अशा पद्धतीने सांगितलं. आणि त्या ठिकाणी तू आराम कर असंही बोलला. त्या ठिकाणी आता तिलाही वाटलं माझं नवीन लग्न झालं, माझ्यासोबत जे काय संबंध झालेले ते माझ्या पतीचे एक, आणि ती कुठंतरी शांत राहिली आणि ती परत वापस आली. वापस आल्यानंतर जे काही नवरा होता ते सांगित होता की माझ्यासोबत तुझे जे काही संबंध झाले त्या कारणाने तू बेशुद्ध पडली होती. आणि त्या ठिकाणी जे काही साहेब होते ते सुद्धा शांत बसले आणि जे काही साहेब लोक होते त्यांनी त्याला बढती दिली. अशा पद्धतीने त्या महिलेला सुद्धा समजलं नाही आपल्यासोबत काय घडलं आणि जे काही संसार होता तो परत सुरळीत सुरू झाला होता. अशा पद्धतीच्या सत्य घटना पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा.